याच्यावरूनच अनेकदा आक्षेप घेण्यात आला की जे प्रश्न विचारणं आवश्यक नाही तशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येत आहेत, पण विलंब लावण्याचे टेक्निक असू शकते असे सुद्धा आक्षेप घेण्यात आले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटनेस काही सांगत असताना त्यांनी जे सांगितलेलं आहे तशा पद्धतीने त्याच शब्दांमध्ये ते नोंदवून घेणं हे आवश्यक आहे, परंतु तसं नोंदवून घेण्यात येत नाही आणि महत्त्वाचे शब्द गाळण्यात येतात असं लक्षात आल्यामुळे बरेचदा वादविवाद आज बघायला मिळाले। पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्यांच्या संविधानानुसार मी वागतो असं जेव्हा सुनील प्रभू यांनी सांगितलं तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं नाव 4दा सांगूनसुद्धा वगळण्यात आलं। मग डॉक्टर आंबेडकरांच्या नावाची ॲलर्जी आहे का जे याचं कामकाज पाहत आहेत त्यांना आणि कोणत्या तरी पक्षाला, याच्याबद्दलचे प्रश्न निर्माण होतात आणि तसे आक्षेप घेण्यात आले। त्यामुळे थोडासा वादविवाद झाला, परंतु विरोधी पक्षाचे लोकसुद्धा आणि कामकाज चालवणारे सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे गटाच्याच वकिलांना टार्गेट करून तुम्हीच एव्हिडन्स लीड करता, तुम्ही एव्हिडन्सला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करता अशा प्रकारचे आरोप करतात, तेव्हा ते चुकीची प्रक्रिया आहे असं मला वाटते। आणि त्यामुळे याच्यानंतर कदाचित चुकीची प्रक्रिया होणार नाही, कारण की सगळेच जण एका शिक्षणाच्या प्रक्रियेतून चाललेले आहे की ट्रिब्युनलचं कामकाज 10व्या शेड्यूलच्या संदर्भातलं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर असतील किंवा कोणी अध्यक्ष असतील त्यांनी कशा पद्धतीने चालवायचं या प्रक्रियेतून सगळेजण शिकत आहेत असं मला वाटते, परंतु मुद्दामून काहीतरी महत्त्वाचा भाग वगळणं हे अत्यंत चुकीचं आहे। क्वेश्चनिंगच्या वेळी 2019 पासून सुरुवात केली सुनील प्रभूचा, तो रेफरन्स त्याच्यावरती आक्षेप घेतला, काय नक्की त्या आक्षेप? कसं आहे की त्यांनी जे प्रतिज्ञापत्रावर म्हटलेलं आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मांडलेलं आहे त्याच्यामधले काहीतरी मतभेद किंवा त्याच्यामधले काहीतरी उणिवा काढणं हे काही साक्षी पुराव्यामधलं काम असू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे जे प्रश्न विचारले जात आहेत महेश जेठमलानी साहेबांकडून ते एवढे संयुक्तिक नाहीत असं आमचं म्हणणं असणे साहजिक आहे। सर हिंदी में बता दीजिए कि आज के हियरिंग में प्रश्न विचारणं किती योग्य युती होती की नव्हती? नाही, कसं आहे तेव्हा 2019मध्ये शिवसेना भाजप युती होती आणि भाजप युतीने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या, त्यामुळे युती होती की नाही हा प्रश्न खूप रिलेव्हंट ठरत नाही, कारण युती होती हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि युती असणं आणि युती तोडणं याच्या संदर्भात भारतामध्ये कोणताही कायदा नाही। त्यामुळे निवडणूकपूर्व युती असणं आणि नंतर ती निवडणुकीच्या नंतर तोडणं याच्यासाठी कोणताही कायदा नसल्यामुळे तसे अनेक पक्ष करतात आणि भाजपने सगळ्यात जास्त हे प्रयोग केलेले आहे भारतामध्ये की निवडणूकपूर्व युती एकाशी आणि नंतर निवडणुकीनंतर युती दुसऱ्याशी, आघाडी दुसऱ्याशी असं केलेलं आहे। त्यामुळे कायदा असेल तर तसं काही संबंध येत नाही, पण कायदा त्याचा नाही, त्यामुळे जर युती होती आणि तसं इलेक्शन लढत त्याचा प्रश्नाचा काय संदर्भ आहे? मग तरी वारंवार तेच प्रश्न विचारतायत। इंग्रजी आणि मराठी हा जेठमलांकडनं विचारण्यात आला की तुम्हाला मराठी कळतं का, इंग्रजी कळतं का, इंग्रजी अनुवाद केलेलं कळतं का, हे प्रश्न कशा प्रकारचे? सुनील प्रभू यांनी जे प्रतिज्ञापत्र केलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे। आता सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण कामकाज इंग्रजीमध्ये चालते, त्यामुळे कोणीही क्लायंट जेव्हा आपल्या वकिलांना काहीतरी मराठीत सांगतो ते इंग्लिशमध्ये उतरून घेतात, त्यांना ते सांगतात की अशा प्रकारे तुम्ही म्हटल्याप्रमाणे लिहिलेलं आहे आणि मग ते सही करून ॲफिडेविट दाखल होते। त्याच्यामध्ये काही चुकीची प्रक्रिया नाही आहे, परंतु तुम्हाला इंग्लिश येते का, तुम्हाला सगळं माहिती आहे का, तुम्ही मग त्याच्यामध्ये एक ओळ अशी का लिहिली नाही की मला मराठीत समजून सांगितलं, ते सुद्धा सुनील प्रभूसुद्धा सुशिक्षित आहेत। त्यांचं म्हणणं आहे की मला मराठीमध्ये जास्त चांगलं कळते आणि इंग्रजीमध्ये मला थोडा प्रयत्न करून ते समजू शकते, पण मी त्याच्यात खूप कम्फर्टेबल नाही आहे। अजून कोणाकोणाच्या साक्षी आपण नोंदवल्या जाणार आहे सुनील प्रभूंनंतर? सुनील प्रभूंनंतर अजून कोणाला बोलवतील माहिती नाही, पण जे शिवसेना पक्ष कार्यालयातून सगळ्यांना ईमेल पाठवण्यात आलेली होती तर ज्यांनी ती ईमेल पाठवली होती त्यांना साक्षीदार म्हणून बोलवण्यात येणार आहे आणि त्यांनी ती ईमेल कोणाच्या सांगण्यावरून पाठवली, केव्हा पाठवली वगैरे प्रश्न विचारले जातील, परंतु एकूणच साक्षी पुराव्याची प्रक्रिया जी आहे ती अडखळत आणि विलंब लावण्याच्या सगळ्या उद्देशांनी सुरू आहे असं माझं मत आहे। संपूर्ण वेळ काढूपणाचं धोरण आहे आणि ते कोणत्याही प्रक्रियेमध्ये तशा प्रकारे वापरायचं असं जर मॅन्डेट असेल आणि तसं काही जण करत असतील तर ते मला वाटते बेकायदेशीरतेकडे नेणार आहे। जेठमलानी यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे प्रभू यांना की जेव्हा तुम्ही याचिका दाखल केली होती तेव्हा त्यामध्ये शिवसेनेचे आमदार, शिंदे गटाचे आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात नाहीत, मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे जे सचिव आहेत मिलिंद नार्वेकर आणि अजून दुसरे एक आमदार त्यांनी त्यांना संपर्क केला आणि सुरतला पाठवण्यात आलं होतं चर्चा करण्यासाठी, याकडे कसं पाहता? बघा, ते संपर्कात नव्हते हे जगजाहीर आहे, TV चॅनलवर सगळीकडे आपण पाहिलेलं आहे। तर संपर्कात नव्हते याचा अर्थ शब्दशः आपण काय काढतो तो प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले आमदार
हे संपर्कात नव्हते म्हणजे ते फोनवर कोणाशी उपलब्धच नव्हते, त्यांचे फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया होते, हे सुद्धा आलं होतं. आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि MLC फाटक हे जर गेले असतील त्यांना भेटायला, तर त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांना काहीतरी समेट घडून आणायचं असेल, त्यांना कोणी पाठवलं आहे किंवा काय, याच्याबद्दल तर कोणतंच काही म्हणणं कोणाचं नाही आहे. सर हिंदी में एक बार बता दीजिए कि आज के हियरिंग में किन मुद्दों पर जो है वाटतं का डिसेंबरपर्यंत निकाल येईल? होण्याची शक्यता आहे डिसेंबरपर्यंत निकाल, कारण की खूप जास्त साक्षी पुरावे काही नाही आहेत. ओढून ताणून किती पण जणांना बोलवलं तरीसुद्धा असत्य सिद्ध करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात आणि सत्य हे सिद्ध झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते सुद्धा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाची बाजू ही कायदेशीर संविधानिक आहे आणि त्यामुळे आम्हाला काही खूप जास्त साक्षी पुरावे घ्यायचे नाही. सर हिंदी में एक बार बता दीजिए आज की नाही, मी देवदत्त कामत यांना कधीही साक्षीदारांना लीड करताना पाहिलेलं नाही. उलट असं होत होतं की जे मराठीमध्ये उत्तर दिलं जात होतं आणि ते इंग्लिशमध्ये घेतलं जात होतं लिहून, तर ते लिहून घेत असताना महत्त्वाचे शब्द गाळले जात होते किंवा महत्त्वाचे शब्द घेतले जात नव्हते आणि त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्यात येत होता. पण त्यांचा गैरसमज राहुल नार्वेकरांचा झाला की लीड केल्या जात आहे, कारण की विरोधी पक्षाच्या वकिलांनी तसा आक्षेप घेतला पण कधीही लीड केलेलं नाही आहे. त्यांच्या शब्दामध्ये ते लिहिलं गेलं पाहिजे, जे शब्द महत्त्वाचे होते ते गाळू नये. जसं मी सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांचं नाव जर त्यांनी घेतलेलं आहे सुनील प्रभूंनी की ते संविधानात जे डॉक्टर आंबेडकरांनी दिलं आहे त्याच्यानुसार मी वागतो, हे जर म्हटलं आहे तर डॉक्टर आंबेडकरांचं नाव घ्यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. ते लिहिण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? हा जर प्रश्न विचारला असेल तर त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. सर हिंदी में बता दीजिए कि सर हिंदी में एक बार बता दीजिए कि सेना वर्सेस सेना हियरिंग में आज के क्या क्या मुद्दे थे और अगली तारीख कौन सी रखी हुई? कल ये पुनः सुनावनी शुरू होगी और आज जो हुआ है उसमें क्रॉस एग्जामिनेशन शुरू हुई है. एग्जामिनेशन चीफ हो गया है सुनील प्रभु का और क्रॉस एग्जामिनेशन शुरू हुई है. वो कल भी शुरू रहेंगी क्योंकि और कुछ सवाल महेश जेठमलानी जी को पूछने हैं. और मुझे लगता है एक वकील करके कि जिस तरह से क्रॉस एग्जामिनेशन हो रही है वो तरीका कानून में पूरी तरह से नहीं बैठता है और बहुत ही शॉर्ट में संक्षेप में सवाल पूछे जा सकते थे जो नहीं पूछे जा रहे हैं और एक दिशा भूल करने की कोशिश हो रही है, जिससे इस केस को ज़्यादा विलंब लगे. ये कोशिश तो नहीं हो रही है, ऐसा सवाल उठता है. इसके अलावा खासकर जो आखिर में जो सवाल पूछा गया है कि क्या आप जानते हैं कि ये सूरत गए थे, इसलिए गए थे, जो खासकर सवाल पूछा गया सुनील प्रभु ने डिनाई कर दिया कि उनको पता ही नहीं कि क्यों गए थे. क्या सुनील प्रभु जी को वो पता नहीं है कि नार्वेकर जी और फाटक जी क्यों गए थे वहाँ पे, वो पता नहीं, तो उन्होंने कहा नहीं पता है. अगर वो अपने खुद के इंस्पिरेशन से वहाँ पे गए हैं कि उनको लगा कि वो कुछ अच्छा करते हैं, शिवसेना नहीं टूटनी चाहिए इसलिए वो खुद गए होंगे, तो उसके बारे में वही बता सकते हो. सुनील प्रभु कैसे बताएंगे? लेकिन वो कह रहे हैं कि 21 जून को संपर्क में नहीं थे, क्या सही बात है? संपर्क में नहीं थे यानी टेलीफोन से तो वो किसी के संपर्क में थे ही नहीं. मीडिया के लोगों ने भी उनसे, एकनाथ शिंदे और उनके साथ जो भागे उनसे कांटेक्ट करने की कोशिश की, किसी का फ़ोन लगा नहीं. तो संपर्क में नहीं थे इसका मतलब फ़ोन पे संपर्क में नहीं थे, उन्होंने फ़ोन बंद कर दिया था, इसलिए शायद